मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमधील तलासरी तालुक्यातील आच्छाड परिसरात रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असताना नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर एका दुचाकीस्वाराने दुचाकी रस्त्यावर चढवल्याने त्याची दुचाकी चढवली असून काँक्रीट ओले असल्यामुळे दुचाकीची चाके काँक्रीटमध्ये रुतल्याचा प्रकार बुधवारी 2 एप्रिलला समोर आला आहे। दुचाकीवर एकट्याने प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वाराची दुचाकी काँक्रीटमध्ये रुतल्यामुळे चालकाची दुचाकी काढण्यासाठी सुरू असलेली धडपड कॅमेऱ्यात कैद झाली आहे। राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या काँक्रीटीकरण कामामध्ये योग्य नियोजन अभावी अनेक वेळा ओल्या काँक्रीट रस्त्यांवर वाहने चढवल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याचे प्रकार समोर आले आहेत। सध्या तलासरी तालुक्यातील आच्छाड हद्दीत गुजरात वाहिनीचे काँक्रीटीकरण काम सुरू असून या ठिकाणी एका दुचाकीस्वाराला ओल्या रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे त्याने ओल्या रस्त्यावर वाहन चढवले आणि यामुळे दुचाकीची चाके 1 फूट पर्यंत काँक्रीटमध्ये रुतल्याचे दिसून आले। राष्ट्रीय महामार्ग काँक्रीटीकरण करताना आवश्यक सूचना फलक, सुरक्षा रक्षक, गतिरोधक आदी सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे अनेक वेळा चालकाची दिशाभूल होऊन अनुचित प्रकार घडत आहेत। काँक्रीटीकरण करताना अनेक वेळा पर्यायी मार्ग म्हणून उलट्या दिशेवरील पहिली मार्गिका वाहतुकीसाठी ठेवण्यात येते। यासाठी सिमेंटचे बॅरिगेड्स महामार्गावर ठेवले जातात। या बॅरिगेड्सला धडकून अनेक वेळा अपघात झाल्याचे प्रकार समोर आले आहेत। यावर उपाययोजना करण्याच्या सूचना वेळोवेळी महामार्ग प्रशासनाला देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांकडून महामार्ग प्रशासनाच्या कार्यपद्धती विरोधात रोष व्यक्त होत आहे। बुधवारी घडलेल्या घटनेनंतर परिसरातून महामार्ग प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर टीकेची झोड उठत आहे। ओल्या काँक्रीट रस्त्यावर वाहने गेल्यानंतर कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे बोलले जात आहे। अनेक वेळा हे रस्ते सुकल्यानंतर यांच्यावर वाहनांच्या चालकांचे निशाण उमटल्यामुळे छोटे खड्डे तयार होतात। यामध्ये दुचाकीची चाके आदळून अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे। याविषयी महामार्ग प्रशासनाकडून वेळीच योग्य उपाययोजना होत नसल्यामुळे चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची काँक्रीट करण्याची कामं जेव्हापासून हाती घेतली आहेत तेव्हापासून अनेक घटना घडत आहेत। नियोजन शून्यमुळे अशा घटना घडत आहेत। आपल्या कानावर दररोज एक ना एक बातमी पडतच असते। या रस्त्यामुळे हे घडतच आहे, ते घडत आहे। कोणाचा मृत्यू होतो तर कोण गंभीर जखमी होतं। कॉन्ट्रॅक्टदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। आता दुचाकी काँक्रीट काम असलेल्या ओल्या रस्त्यावर रुतून बसल्याचा प्रकार घडला आहे। जर समोर सूचना फलक लावले असते तर ही घटना घडली नसती, पण कॉन्ट्रॅक्टदारांना सूचना फलक लावण्याची आवश्यक वाटत नाही, कारण त्यांना फक्त काम करायचं आहे। त्यांना जनतेचं काहीही पडलेलं नाही, हेच एकंदरीत दिसून येते।